नमस्कार मंडळी, मी राजश्री काटकर. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. आम्ही तुमच्यासाठी दरवेळेस नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो आणि आज आपण आपल्या घरी येणारा मुरमुरा बनवण्याच्या कारखान्यामध्ये आलो आहोत. हा मुरमुरा खायला जेवढा सोपा वाटतो, पण त्याची बनवण्याची प्रोसेस खरंच खूप अवघड व किचकट असते आणि तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर पाहू शकता ही साळ छत्तीसगड वरनं आणलेली आहे आणि सर्वात आधी त्याला भिजवण्याची प्रोसेस चालू आहे. इसमें 7-8 बकेट जाते पानी और ये 2 कट्टे जाते हैं. आता एका टाकीमध्ये 2 पोते हाँ, जातात का? दोन कट्टे. ये 2 कट्टे जातात. आता त्याला किती वेळ लागेल भिजवण्यासाठी? 8 घंटे लगते. 8 घंटे. आधा घंटे में इसको निकाल लेते हैं. तर ते काय काढत आहात? त्याच्यावर लाईट वेट वाले साळ आहे ते काढतात का? पंजाब आपण ते गोंडर म्हणतो ना. हाँ, गोंड. ये क्या कर रहे हैं अभी? धान भुनना पड़ता है. भिगोने के बाद ना? हाँ, भिगाने के बाद धान भुनना पड़ता. धान भुन के पानी में, ठंडे पानी में डुबाना पड़ता. तर बघू शकता 7 ते 8 तास साळीला गरम पाण्यामध्ये भिजवून झाल्यावर त्याला वाळू घातलं जातं आणि त्यानंतर भट्टीवरून एक वेळेस भाजून घेतलं जातं. आपको कितने दिन हो गए अभी? कितने साल? अभी मेरी तो पूरा सर्विस ही जारी इसमें. ये हम आ गया भाई. अभी ये क्या कर रहे हैं? इसको डुबोना पड़ता पानी में, ठंडे पानी में. ठंडे पानी में भिगोना पड़ता है. ठंडा पानी है क्या वो? हाँ, ठंडा पानी. से उसके ऊपर की कवर ये हो जाती है जरा हल्का. नहीं, ये बॉयल हो जाता. बोले तो नरम, अपना जैसा गेहूं का हुल्डा कैसा होता नरम वाला है. आप इसको चक्की में से निकाले तो चावल बुकना नहीं होता इसका. नहीं तो अपन चक्की में चावल निकाले तो कैसा बुकना आता, राइस अलग वो हो जाता, ये हो जाता. ये नहीं होता, इसमें बुकना नहीं निकलता. नहीं तो उसमें अलग निकलता ना 2-3 नमूने का. और ये भट्टी है ना अभी? हाँ वो भूसा है क्या? हाँ चावल का ही? हाँ, ये चावल हाँ, धान का भुस्सा, इसका भुस्सा टर्पल. हाँ, तर बघू शकता ही प्रोसेस कंटिन्यू चालू असते आणि भाजून झालेल्या धानाला त्याला परत एक वेळेस थंड पाण्यामध्ये भिजवून त्याला थंड होण्यासाठी ठेवलं जातं. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या राजश्री काटकर ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच रेग्युलर अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. ये ठंडे के लिए डाल रहे. हाँ, ये देखो गरम है ना, भाप है ना गरम. ठंडा करना पड़ता है इसको. ठंडा करके फिर इसको चक्की में से निकालना पड़ता है. आता पाहू शकता थंड पाण्यातून साळ काढलेली ती 5 ते 10 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवल्या जाते. हाँ, ये ठंडी हो गई. वहाँ कुप्पा करते, कुप्पा करके फिर ऐसा थैला भरते. ये अभी गरम है. हाँ, ये गरम है ना, अभी डाल वाली आपके पास आने. कितना टाइम लगता है इसको ठंडा होने में? 5 मिनट लगते. 5 मिनट. 5 मिनट में हो जाता. 5 मिनट में 4 घंटे निकल जाते हैं. अब ये ठंडे होने के बाद क्या करते हैं? इसको भर लिए समझो थैले में, फिर चक्की में ले जाना पड़ता. हाँ फिर चावल आ जाते. हाँ, चावल निकालना पड़ता. चावल निकाल के फिर दूसरे दिन धूप में डालना पड़ता है इसको. 2 दिन लगते ना शायद मुरमुरा बनने के लिए. हाँ, हमारे इसको 2 दिन लगते. दूसरों के इसको 1 दिन में होता. मतलब वो सवेरे 3 बजे उठना पड़ता है रात में, और कोई अभी काट लेते समझो, ऐसा. अभी ये चक्की पे लेके जा रहे हैं. हाँ, चक्की पे ले जा रहे. तर बघू शकता या ठिकाणी साळीमधून तांदूळ येत आहेत.
हाँ, अब ये चावल धान में से चावल निकल गए। और इसके बाद इसको क्या करना पड़ता है अभी? इसको अब और सुखाना पड़ता धूप में। धूप में सुखाना पड़ता है। हाँ, फिर बाद में इसके बाद मुरमुरा बने। 2 घंटे सुखाना। 2 घंटे सुखाना पड़ता है। थंड झालेल्या साळीला गिरणीमध्ये काढून त्याच्यावरचे कव्हर काढण्याची प्रोसेस चालू आहे. बघू शकता कव्हर काढून झाल्यावर तांदूळ असे दिसतात आणि या तांदळाला पण परत वाळू घालण्याची प्रोसेस असते. आता या तांदळाला वाळू किती वेळ घालावं लागते? ठंडा करते इसको, थंड करत आहेत का? ठंडा करके इसको रख देते। हां. कल सवेरे 6 बजे चावल डालते। तांदूळ थंड झाल्यावर त्याला मिठाच्या पाण्याचा वापर करून भट्टीमध्ये गरम केलं जातं आणि त्यानंतर तांदळाचं रूपांतर मुरमुऱ्यामध्ये होतं. आणि पाहू शकता मुरमुरे खायला खरंच खूप सोपे असतात, पण त्याची अवघड प्रोसेस त्या मागची आपल्याला माहीत नसते. ते आजच्या या व्हिडिओद्वारे आपल्याला कळालीच असेल. बघू शकता कुरकुरीत असा आवाज येत आहे. छत्तीसगढ़ से माल लाते धान। छत्तीसगढ़ से लाने के बाद इसको उबालना पड़ता, उबाल के फिर इसको भुनना पड़ता, भुन के फिर चक्की में निकालना पड़ता, फिर चावल निकलते, चावल निकलने के बाद इसको 2 घंटे सुखाना पड़ता, 2 घंटे सुखा के फिर मुरमुरा तैयार होता। कितने दिन लगते? इसको 1 दिन में भी हो जाता है। 1 दिन में भी हो जाता है। हाँ करे तो और आप बाद में ये मुरमुरे होने के बाद वो मार्केट में बेचते हैं वो, हाँ यहाँ से माल लेके चल जाते। आणि जवळपास 2 दिवस लागतात आणि सर्व मुरमुरे तयार झाल्यास त्याला पोत्यामध्ये पॅकिंग केलं जातं आणि नंतर मार्केटमध्ये विकण्यासाठी नेलं जातं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद. ते पोत्यामध्ये किती मुरमुरे आहेत? 20 पाहिल्या मुरमुरे.